श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण अनेकदा आजूबाजूच्या व्यक्ती तक्रार करताना ऐकत असतो की माझं कुणी ऐकत नाही. मी माझ्या मुलांना, माझ्या कुटुंबियांना बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न करते किंवा करतो, पण माझ्याकडे कुणी गांभीर्यानं पाहत नाही. मी खूपदा त्यांच्या भल्याचा विचार करतो, अगदी पोटतिडकीनं त्यांना सल्ले देत असतो, मात्र ते त्या सल्ल्यांना धुडकावून लावतात किंवा माझं अजिबात ऐकत नाहीत. कदाचित शब्द वेगळे असतील, मात्र या भावनेला आपणही कधी ना कधी अनुभवलं असेल. आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीला काहीतरी चांगलं सांगायला जातो, मात्र ती व्यक्ती आपलं जे चांगुलपणानं सांगणं आहे, त्या सांगण्याकडेच दुर्लक्ष करते आणि पर्यायानं आपल्याला त्याचा फार त्रास होतो. वरवर पाहता जरी दुःख वाटत असलं, तरी देखील त्या दुःखाच्या आतमध्ये सटल लेव्हलवरती, सूक्ष्म पातळीवरती तिथे आपला अहंकार दुखावलेला असतो, हे आपल्याला लक्षात येत नाही. याच अहंकाराच्या भावनेतून, या कर्तेपणाच्या भावनेतून आपण अनेकदा इतरांना मागितले नसताना देखील फुकटचे सल्ले वाटत सुटतो आणि अर्थातच आपले हे सल्ले ऐकले गेले नाहीत, तर त्याचा होणारा त्रास, त्याचा जो मनस्ताप आहे, तो देखील आपण अनुभवतो आणि त्यातून पुन्हा एक वेगळ्या प्रकारच्या अहंकाराची वृद्धी देखील होत असते. फार गुंतागुंतीचं आहे, मात्र आपल्या जगण्याशी संबंधित आहे. रोज आपण हे अनुभवतो आहोत आणि म्हणूनच यासाठी हा व्हिडिओ प्रपंच. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित अतिशय साध्या, वरवर सहज वाटणाऱ्या गोष्टी, मात्र खोलवर आणि दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या घटकांची आपण विस्तारानं चर्चा करत आहोत. मंगलम या कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्या आयुष्यातील दुःखाची जी वेगवेगळी कारणं आहेत, त्या कारणांचा शोध घेत असताना आपला कर्ता, आपल्यातला जो डुअर आहे, तो ज्या वेळेला दुखावतो, त्यामुळे होणारं दुःख हे सर्वाधिक आहे, याचा शोध घेत असताना रोजच्याच आपल्या जगण्यातल्या उदाहरणांशी याची सांगड घालत आता या व्हिडिओच्या माध्यमातून या घटकाकडे आपण खोलवर पाहणार आहोत. या विषयाचा गांभीर्यानं विचार करण्यासाठी दोन महत्त्वाची आपल्या जगण्यातली उदाहरणं इथे घेतलेली आहेत. पहिलं जे उदाहरण आहे ते आहे पती-पत्नीमधील. एखाद्या दाम्पत्य जीवनामध्ये आपण अनेकदा असं पाहिलेलं आहे की महत्त्वाचे निर्णय हा त्या घरातील पुरुष घेतो. अगदी सहजपणे त्यानं घेतलेला निर्णय घरातील प्रत्येक व्यक्ती मान्य करते आणि त्यानुसार पुढचा सगळा प्रवास सुरू राहतो. अनेकदा या व्यक्तीच्या निर्णयावर आधारित इतरांची आयुष्य वेगवेगळ्या तऱ्हेनं आकार घेत असतात आणि म्हणूनच आपल्यावरती मोठी जबाबदारी आहे. आपल्याला इतरांचं हित केलंच पाहिजे आणि आपल्याला जे समजतं तेच इतरांच्या हिताचं आहे, अशा भावनेमध्ये तो कर्ता पुरुष नकळतपणे ओढला जातो. त्याचं त्यालाही हे लक्षात येत नाही. दुर्दैवानं याच कर्तेपणाच्या भावनेच्या मुळाशी सुप्तपणे अहंकार आपली मुळं रोवत असतो आणि म्हणूनच कधी-कधी जर त्या व्यक्तीनं घेतलेला निर्णय घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर अमान्य असेल, विशेषतः पत्नी किंवा मुलांनी तो जर अमान्य केला, तर निर्माण होणारी प्रतिक्रिया ही तीक्ष्ण स्वरूपाची येण्याची शक्यता असते. इथे आपल्या चटकन लक्षात येईल की त्या व्यक्तीचं ऐकलं नाही म्हणून तिला राग आलेला आहे. अर्थात थोडंसं अजून खोलवर गेलो तर लक्षात येईल की इथे त्या व्यक्तीचा अहंकार दुखावलेला आहे. दुसरं याच पद्धतीचं उदाहरण घेऊयात, जे कुटुंबाशी संबंधितच आहे. समजा आपल्या कुटुंबामध्ये 10वी किंवा 12वीच्या टप्प्यावर असलेलं एखादं पाल्य आहे. आता पुढे शैक्षणिकदृष्ट्या जे काही निर्णय घेतला जाईल, त्यानुसार त्या मुलाचा पुढचा सगळा आयुष्याचा प्रवास हा ठरणार आहे. या टप्प्यावर आपण इतरांचे, अनेकांचे सल्ले घेत असतो. ते सल्ले घेत असताना कधी-कधी समोरची व्यक्ती तिनं उच्च शिक्षणाचा अनुभवही घेतला नसेल, तरी देखील वयाच्या ज्येष्ठतेच्या पडद्याच्या आड असे काही सल्ले देते की तुला हे जमेल, हे जमणार नाही, तू इकडेच जा म्हणजे तुझं बरं होईल, तिकडे गेला असता तुला संधी मिळणार नाही. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी त्या पाल्यावरती लादत असते. पहा, सल्ला देणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्षात त्या पाल्याच्या आयुष्यामध्ये काही ॲक्टिव्ह, काही क्रियाशील भूमिका असतेच अशातला भाग नाही. मात्र तरी देखील सल्ला देत असताना जणू काही आपल्याला सगळ्या शैक्षणिक विश्वाचं ज्ञान आलेलं आहे, या भावनेतून सल्ला दिला जातो. यात अजून एक वेगळी तऱ्हा आहे. सल्ला देणाऱ्या व्यक्तीला कधी-कधी असं वाटतं की आपण जर हा सल्ला दिला नाही, तर या पुढच्या व्यक्तीचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. अर्थात त्या पाल्याचं भलं-बुरं होण्याची सगळी जबाबदारी ही आपल्याच शिरावर आहे, अशा भावनेमध्ये सल्ला देणारी व्यक्ती नकळतपणे गेलेली असते आणि अर्थातच या तिच्या भावनेच्या मुळाशी सुप्त अहंकार असतो. दोनही उदाहरणांमध्ये जी व्यक्ती निर्णय घेते आहे किंवा जी व्यक्ती सल्ला देते आहे, या दोनही व्यक्तींच्या अंतःकरणामध्ये दृश्य-अदृश्यपणे अहंकारानं मूळ धरलेलं आहे.
आणि या अहंकारानं प्रेरित होऊनच या व्यक्ती निर्णय घेत आहेत किंवा सल्ला देत आहेत. कदाचित आपल्यापैकी अनेकांना हे ऐकताना जड वाटत असेल. कदाचित निरनिराळे प्रश्न देखील निर्माण होत असतील, की आपण मग इतरांना सांगायचंच नाही का? इतरांसाठी आपण निर्णय घ्यायचाच नाही का? निश्चितपणे उत्तर आहे हो. मात्र हे करत असताना आपण खात्रीने हे सांगू शकता, की आपल्या मनामध्ये इतर व्यक्तीला मदत करताना, निर्णय घेत असताना किंवा सल्ला देत असताना आपला करता जागा नाही. जर उत्तर आपल्याला ठामपणे नाही असं देता येत असेल, तर निश्चितपणे आपण एखादा निर्णय घेतला किंवा एखादा सल्ला दिला, तरी देखील त्याचं अदृश्य ओझं आपल्या खांद्यांवरती येत नाही. मात्र सर्वसाधारणपणे परिस्थिती अगदी याच्या विपरीत असते. सल्ला देणारी किंवा निर्णय घेणारी व्यक्ती ही मुळातच एका कर्ते भावाच्या प्रेरणेनं प्रेरित झालेली असते आणि मग इथून पुढे खरा घोळ सुरू होतो. जिथं निर्णय स्वीकारला जात नाही किंवा सल्ला अंमलात आणला जात नाही, तिथे या दोनही व्यक्ती दुखावतात. आता पहा, जर अंतःकरणामध्ये कर्ता भावच नसेल, तर दुखावण्याचं कारणच नाही. मात्र प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. याचा अर्थ कुठलीही कृती करत असताना मी करता हा जो भाव आहे, तो या दोनही जीवांच्या अंतःकरणामध्ये जागरूक होता, हे आपल्या लक्षात येईल. आणि त्याच मीपणाच्या भावनेचं हे दुःख आहे. या मीपणाच्या भावनेतूनच सर्वसाधारणपणे बहुसंख्य व्यक्ती हे आपले दैनंदिन व्यवहार करताना दिसतात आणि म्हणूनच चटकन छोट्यातल्या छोट्या गोष्टींना देखील त्यांना राग येतो. अगदी किरकोळ घरातलं उदाहरण पहा. बाहेरून एखादा पाहुणा आलेला आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला विचारलं, "चहा घेणार का?" आणि त्या व्यक्तीने सांगितलं, "छे छे, मी चहा घेणार नाही." अशी जर प्रतिक्रिया आपल्याला आली, तर आपण ती सहजपणे स्वीकारू शकतो का? बघा, फार अवघड आहे. आपल्या त्या स्वीकारामध्ये सुद्धा एक वेगळ्या विचित्र प्रकारचा अवघडलेपण आहे. इथे नकळतपणे आपला अहंकार टेचला जातोय, दुखावला जातोय, हे आपण मान्य करायला हवं. आता पहा, आपल्या आयुष्यातल्या असंख्य अशा गोष्टी जिथे आपली खऱ्या अर्थानं कसोटी लागते. मात्र प्रतिक्रिया देण्याच्या नादामध्ये आपण हा कसोटीचा क्षण पकडू शकत नाही. हा कसोटीचा क्षण पकडण्यासाठी आवश्यक आहे सतत साक्षीभाव आणि अखंड सावधान चित्त. अर्थात यासाठी देखील आवश्यक आहे ती म्हणजे गुरुकृपा आणि आपलं भगवंताप्रती असलेलं अनुसंधान. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आलेले आहेत, जिथे आपण समोरच्या व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्व, निर्णय घेण्याची तिची क्षमता, तिच्या आयुष्याविषयक तिची असणारी एक समज, या सगळ्या गोष्टी बेमालूमपणे नाकारलेल्या असतात, त्यांचा अस्वीकार केलेला असतो. आणि हा अस्वीकार अगदी तिखटपणे अंमलात जर कुठे येत असेल, तर तो रक्ताच्या नात्यांच्या संदर्भामध्ये. आपण आपलं मूल आपल्याशी काय बोलतं आहे, त्याला काय हवं आहे, नको आहे, हे किती सजगपणे ऐकतो. किंवा आपली पत्नी किंवा आपला पती यांना नेमकं एखाद्या घटकाविषयी काही मत आहे का, हे आपण किती मोकळेपणाने ऐकून घेतो. त्या मताचा स्वीकार ही तर लांबची गोष्ट, आपण ऐकण्याच्याही मनस्थितीमध्ये असत नाही. इथे आपण त्या व्यक्तीचं स्वतंत्र असणं नाकारलेलं आहे. ज्याचं त्याचं आयुष्य आहे. ज्याला त्याला हव्या तशा पद्धतीनं जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण सल्ला देऊ शकतो. आपण एखाद्याला सुचवू शकतो. मात्र सुचवलेलं किंवा सल्ल्याच्या मार्फत दिलं गेलेलं जे काही आपलं तत्वज्ञान असेल, ते त्या लेकरानं, त्या ऐकणाऱ्यानं ऐकावंच, अशा हट्टातून आपण बाहेर पडलं पाहिजे. अर्थात या हट्टानं समोरच्याचं काहीही नुकसान होत नाही. नुकसान होतं आहे ते सर्वस्वी आपलं. कारण ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट रेटून पुढे नेत असतो, त्यावेळेला स्पंदन स्वरूपात असलेल्या आपल्या ह्या पंचमहाभूतात्मक शरीरामध्ये निरनिराळ्या प्रतिक्रिया, बदल हे घडत असतात. आणि हे बदल एकदा का जटिल होत गेले, तर ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी आपल्याला प्रचंड कष्ट करावे लागतात आणि दुर्दैवानं त्याची आपल्याला किंचितही कल्पना नाही. त्यामुळे अशा गुंत्यांमध्ये न पडता जर एखाद्याविषयी आपल्याला चांगुलपणानं काही सांगावंसं वाटलं, तर सांगून मोकळं व्हावं. त्यानं ते अंमलात आणायचं किंवा आणायचं नाही, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही स्वीकाराची भावना आपल्या अंतःकरणामध्ये असेल, तर निश्चितपणे सल्ला द्यावा. अन्यथा आपला सल्ला आपल्यापाशीच ठेवावा. समोरच्या व्यक्तीनं तो सल्ला न ऐकल्यामुळे होणारं जे दुःख आहे, ते त्या व्यक्तीच्या पदरात निश्चितपणे पडणार नाही. ते पडणार आहे आपल्या पदरात. त्यामुळे प्रत्येक सल्ल्यागणिक स्वतःच्या पदरामध्ये निखारे गोळा करण्यापेक्षा आपला कर्ताभाव हा साक्षी भावामध्ये परावर्तित कसा होईल, याच्यासाठी आपला वेळ, आपले श्रम आणि आपली ऊर्जा ही खर्ची घातली पाहिजे. भगवंत कृपेनं, गुरुकृपेचा आशीर्वाद या साक्षी भावासाठी
प्रयत्न करणाऱ्या जीवांच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे प्रकट होतो. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्तानं आयुष्याशी संबंधित अगदी दैनंदिन उदाहरणांशी संबंधित अशा जटिल चर्चा मनमोकळेपणाने होत आहेत. ही कार्यशाळा खऱ्या अर्थानं आयुष्याचं रूपांतरण करणारी आहे. आपणही जर आपल्या आयुष्याकडे अशा सजग दृष्टिकोनातून पाहू इच्छित असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधून आपण या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकता. सद्गुरू कृपा ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रकट व्हावी, प्राप्त व्हावी यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ही गुरुकृपा हा ज्ञानाचा उजेड लवकरात लवकर प्राप्त व्हावा आणि आपलं आयुष्य सगळ्या बाजूंनी उजळून निघावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्यासाठी अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.